नमस्कार, मी शामराव मोकाशी. आणि दहिसर आर टी ओमध्ये काम होत नाही, आर टी ओमध्ये काम होत नाही, ही एक अफवा लोकांनी सोडलेली आहे. कारण काय झालं माहिती आहे का, ह्या दहिसर आर टी ओमध्ये परमिटचा तेवढा मोठा घोटाळा आहे, लायसन बिल्ले देताना मोठा घोटाळा आहे. आणि हे सगळी खोटी कागदपत्र बनवून दहिसर आर टी ओमध्ये काम चालायचं. आणि आता चौकशीचं लफडं झाल्यामुळं काय झालं माहिती आहे का, हे कुणाची कामं करत नाहीत. कामं म्हणजे काय, ह्यांच्याकडे पेपरच नाहीत. नुसतं आधार कार्ड, पॅन कार्ड, ते कुठलं UPचं लायसन आपलं आलेलं, बिल्लं मारायचे ते, आणि कुठं राहण्याचा पत्ता नाही, सगळं खाडीचं पत्तं, गोरेगावचं तबेल्याचं पत्तं, आणि पैसे खाऊन हे काम करायचे. ते असं कुठलंही काम बंद नाही. ज्याला रिक्षा टॅक्सीच्या बिल्ला काढायचा आहे, किंवा तुम्हाला बस चालवायचा बिल्ला काढायचा आहे, टॅक्सीचा काढायचा आहे, तर तुम्हाला बिल्ला मिळतो. 15 वर्षाचा वास्तव्याचा तुमचा दाखला लागतो, पोलीस रिपोर्ट लागतो, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड, तुमचा जन्माचा किंवा शाळेचा दाखला लागतो. तुम्ही इथं राहतायचा ते काय, तुमचं राशन कार्ड, वोटिंग कार्ड, हे सगळे पेपर जोडावे लागतात. आणि तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे. तुम्ही जर मराठीत बोलला असा तर तुम्हाला तो बिल्ला वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात, आणि त्याही ताबडतोब मिळतात. स्वतःची कामं स्वतः करा. कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नका. बिल्ले बंद आहेत म्हणून खाली परमिटला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे, एवढंच खाली लक्षात ठेवा. पण ती परमिट बी लवकर चालू होतील, जाईल 2-3 महिने, पण परमिट मिळतील तुम्हाला, त्याचा काही वांधा नाही असा. पण तुम्हाला ही कागदपत्र लागतात. एवढी कागदपत्र असली की बिल्ला मिळतो, सगळी कामं चालू असतात. फक्त हे खोटे कागदपत्र घेणाऱ्यांची अडचण झाल्यामुळं त्यांना हे झालं आहे ना. आता खोटी कागदपत्र घेतली तर RTO अधिकारी सस्पेंड होणार आहेत, त्यांच्या लॉबिंग ID वरनं चौकशी होणार आहे. हा व्हिडिओ शेअर करा.